शरद पवारांना पद्मविभूषण दिलं, ठीक आहे, तो तुमचा विषय असू शकेल, पण नक्की आम्हाला सांगा, तुम्ही जे आधी निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार आणि अजित पवारांना बदनाम करत होता, अरे येतोय आवाज? तुम्ही त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप करत होता, हे भ्रष्टाचारी आहेत, काका पुतणे भ्रष्टाचारी आहेत. आम्ही तेच म्हणत होतो, अजूनही आम्ही लढतोय त्यांच्याशी. पण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला शिवसेना भ्रष्ट दिसायला लागली आणि मोदी स्वतः पुण्यात जाऊन सांगतायत की या शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणामध्ये आलो. मग फडणवीस साहेब, आता जेव्हा तुमच्या पराभवाचं कारण द्यायला तुम्ही दिल्लीत जाल ना, तेव्हा जरा मोदींना विचारा की बाबा तुमचं नेमकं कोणतं बोट आम्ही पकडू? पवारांकडे दाखवलेलं बोट पकडू आम्ही धरू खरं, की पवारांचं पकडलेलं बोट आम्ही पकडू? कोणतं बोट पकडू? किती बोट आहेत तुम्हाला? शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न आता अद्यापर्यंत का दिलं नाही त्याचं सुद्धा उत्तर विचारा.